करते. किंवा सरकारी दप्तरामध्ये तुम्हाला द्यायची असेल तर ती कॉपी बरोबरच आहे याचा सत्याप्रत करावी लागते की हा त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने शिकवले. तिथे आम्हाला फक्त शिक्षणच नाही तर संस्कार सुद्धा दिले. सर्व शिक्षकांनी आम्हाला शिक्षण नाही तर मला संस्कार व शिस्ती लावली. सर्व शिक्षकांनी व आमच्या शाळेच्या अध्यक्ष मॅडमांनी त्यांनी सुद्धा आम्हाला खूप धन्यवाद केला. ते माहिती दिलं आणि सगळ्या शिक्षकांनी सुद्धा संस्कार व प्रेम दिलं. पहिली ते पाचवी मॅडमांनी खूप छान मार्गदर्शन केले व सहावीत तुमचे सरांनी व सातवीत मॅडम व तुमचे सरांनी आम्हाला छान मार्गदर्शन केले. मी या शाळेमध्ये पहिल्यांदा आल्यापासून पहिली ते पाचवी दहावी मॅडमांनी खूप चांगले मार्गदर्शन केले. जायचं नाही म्हणून मला रडू येते. मी पहिलीला आल्या तेव्हा मला दाबोळे मॅडमांनी खूप छान शिकवलं. त्या मारायच्या बोलायच्या पण त्याच्या मागे त्यांचं एक प्रेम होतं. मी साधी मारत होत्या पण त्या मारल्यानंतर चांगलं सुद्धा बोलत होत्या. त्या असं म्हणत नव्हत्या तुम्ही जावा मी तुम्हाला परत शिकवणार नाही असं काही सुद्धा म्हणत नव्हत्या. आता मी हे सगळं मिस करणार. अध्यक्ष दर महिन्याला आम्हाला पार्टी देतात. अशी शाळा मला पुन्हा भेटणार नाही. सर असा नाही असा अभ्यास कर अजून म्हणायला मला माझ्या मॅडम तुमचे सर सुद्धा नसणार नाही. सर शाळेला खूप मिस करणार. मला काय जायची शाळा सोडून. विद्यार्थी समितीचे अध्यक्ष आपल्या शाळेच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सातवीचे सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद आणि आपले शाळेतील छोटे मोठे सगळे विद्यार्थी. आज सातवीचा निरोप समारंभ जसं पाहिलं तर हा थोडासा संमिश्र आनंदाने होतो. याचा मेळ असलेला असा हा कार्यक्रम. आनंद या कारण की आता ही मुलं पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी निघणार आहेत. कारण की इतर जे निरोप समारंभ होतील त्यावेळी आम्ही इथं जी मंडळ आहे इथं पोलीस पाटील असतील अध्यक्ष असतील ठीक आहे त्या ठिकाणी नसणार आहे. अनेक शिक्षकांनी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे संस्कार दिले आणि गोष्टी शिकवल्या. कधी शिक्षा केली असेल कधी वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी शिकवल्या असतील. 9वी 10वी आणि तिथून पुढचं डिग्रीचं जे शिक्षण आहे ते तुम्ही सर्वजण घेणार आहात. परंतु ते शिक्षण घेत असताना त्या सर्व शिक्षणाचा पाया हा 1ली ते 7वी पर्यंतच असतो. आपल्याला विट्यात उतरून आपल्याला त्या पामणे गाडीचा निरोपच घ्यावा लागतो आणि तिथूनच पुढे आपल्याला सांगली गाडीत बसावं लागतं. अशाच पद्धतीनं आपल्या ही शैक्षणिक वाटचाल जी आहे ती खऱ्या अर्थानं आता तुमची चालू झालेली आहे. आणि इयत्ता 6वी आणि 7वी विद्यार्थी आज तुमचा निरोप समारंभ आहे म्हणून आपण एकत्र जमलो. सकाळपासून कसं शाळेचं वर्गांचं वातावरण जे आहे ते असं ऊन पावसाच्या